श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. शिवन्या कल्याण या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, दत्त जयंती जवळच आलेली आहे आणि दत्त जयंती निमित्त जो आपण सप्ताह पाळतो म्हणजे सप्ताह म्हणजे गुरुचरित्र पारायण जे आपण करतो त्या पारायणाबद्दल मी थोडक्यात थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे जी की मला माहिती आहे. गुरुचरित्राचं पारायण का करायचं, कुणी करायचं आणि त्यासाठी नियम काय आहेत या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ फक्त नवख्या पारायण करणाऱ्यांसाठी आहे. त्यामध्ये म्हणजे खूप सेवा करणारी खूप लोक असतात, कारण जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी गुरुचरित्राचं पारायण काही जण महिन्याला करतात, म्हणजे वर्षातून 7 पारायण करतात, कुणी महिन्याला करतं, कुणी महिन्यातून 3 पारायण करतं. त्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहेच. परंतु ज्यांनी अद्याप कधीही पारायण केलेलं नाही म्हणजे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलेलं नाही त्यांच्या मनात काही शंका असतात. त्या शंकेमुळे एक म्हणजे एखाद्या वेळी त्यांनी पारायण करायचं टाळतात. तर त्यांच्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर गुरुचरित्र पारायण हे कुणी करायचं, तर गुरुचरित्र हे पारायण स्त्रिया करू शकतात, पुरुष करू शकतात, मुलं करू शकतात, मुली करू शकतात किंवा विधवा स्त्रिया सुद्धा हे पारायण करू शकतात. यासाठी कुठलीही अट किंवा कुठलेही नियम नाहीत, कारण प्रत्येकांना आपल्या जीवाचं काहीतरी म्हणजे मनुष्य जन्म हा आपल्याला 84 कोटी योनी फिरून आल्यानंतर मनुष्य जन्म भेटतो. तर ह्या जन्मामध्ये आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे उच्च कोटीच्या सेवा करून आपल्याला हा जन्म सफल करायचा असतो. तर त्यामुळं हे पारायण कुणीही करू शकतं. यासाठी कुठलेही अटी नियम नाहीत, फक्त तुमची इच्छा आणि श्रद्धा असायला हवी. कारण इच्छा तिथे मार्ग म्हणतात, तसंच जिथं श्रद्धा आहे तिथंच देव पावतो. त्या पद्धतीनं तुमची इच्छा आणि श्रद्धा या 2 गोष्टी महत्वाच्या असतात आणि या 2 गोष्टी ज्यांच्या अंगी आहेत त्यांनी कुणीही हे पारायण करू शकतो. तर मग आता ह्या पारायणाचे नियम काय आहेत किंवा ह्या पारायणाची पहिल्यांदा मी फलश्रुती सांगते तुम्हाला. तर फलश्रुती काय, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटावर जर तुम्हाला मात करायची असेल, तुम्ही सगळ्या परीने प्रयत्न करून जर थकला असाल तर शेवटचा मार्ग शेवटी पहा. तुम्ही आपण दवाखान्यात जेव्हा जातो एखादा सिरियस पेशंट असतो त्यावेळेला म्हणजे आपण कितीही मोठ्या डॉक्टरकडे गेलो तरी पण एक वेळ अशी येते की डॉक्टर म्हणतात की आता सगळं काही देवावरती आहे. म्हणजे जी एक शक्ती आहे त्या शक्तीच्या समोर कितीही म्हणजे एज्युकेटेड कितीही विज्ञान समोर गेलं तरी असा डॉक्टर शेवटी तिथं नतमस्तक होतो आणि त्या शक्तीवरती सर्व सोपवून देतो. तर अशा जेव्हा आपल्या आयुष्यात समस्या येतात, जेव्हा कुठलाही मनुष्य कुठलंही विज्ञान कुणाकडूनही ज्या समस्येचं निराकरण होऊ शकत नाही त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी गुरुचरित्र हा ग्रंथ खूप खूप मोलाचा आहे. गुरुचरित्राचं पारायण जे करतात त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही हे निश्चित आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही आर्थिक समस्या असो, शारीरिक समस्या असो किंवा तुमच्या शारीरिक समस्येत तुमच्या आरोग्याबाबत समस्या असो किंवा तुम्हाला कोणी जाणीवपूर्वक त्रास देत असेल आणि तो त्रास तुम्ही सहन करण्याची तुमची लिमिट संपलेली असेल किंवा एखाद्याला आत्महत्याचे विचार डोक्यात येत असतील किंवा तुमची आर्थिक कंडिशन खूप बेकार झालेली आहे आणि तुम्ही खूप कर्जबाजारी झालेले आहात आणि त्यातून तुम्हाला मार्ग सापडत नाहीये, तर अशा वेळेस तुमचं मन स्थिर करण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्येला मार्ग सापडण्यासाठी तुम्ही गुरुचरित्र हा पारायण तुम्ही नक्की करू शकतो. या सगळ्या समस्येवरती म्हणजे मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर जेवढ्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्येचं निराकरण या ग्रंथातून आपल्याला करता येतं किंवा या ग्रंथाच्या मार्फत आपल्याला करता येतं आणि निराकरण हे होतच. मग आता इथे काही जण म्हणतील की पारायण केल्याने आपल्या समस्या सुटतात का, तर तो शेवटी श्रद्धेचा प्रश्न झाला. आपण म्हणतो इच्छा तिथे मार्ग म्हणतो. जर श्रद्धा असेल तर दगडामध्ये पण आपण देव पाहू शकतो. त्या पद्धतीनं तुमच्या अंगी जर श्रद्धा असेल तुम्ही आणि तुमची खूप तीव्र इच्छा असेल की आपण गुरुचरित्र पारायण केलं पाहिजे, तर अशांसाठी गुरुचरित्र पारायण खरंच त्याची फलश्रुती खूप चांगल्या पद्धतीनं भेटती. पण तुम्ही त्याचे फलश्रुती जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे नियम पाळावे लागतील. नियम पाळून व्यवस्थितरित्या गुरुचरित्राचा सप्ताह तुम्ही करायचा आहे.
आणि तो सप्ताह जेव्हा व्यवस्थितरित्या किंवा श्रद्धेपूर्वक जर तुम्ही स्वतःचं समर्पण करून जर तुम्ही हे पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला फलश्रुती भेटते, यात काही दुमत नाही. तर मैत्रिणींनो, आता हे पारायणाच्या सप्ताहामध्ये नियम काय आहेत? तर आता नियम असे आहेत, नियम म्हणजे अवघड नाहीत, परंतु काही लोक सांगतात की गुरुचरित्र पारायण खरंच शक्यच नसतं, आपल्याच्यानी तर ते शक्य होणार नाही, कारण करणं खूप कठीण आहे. तर असं काहीच नसतं, कारण कुठलीही गोष्ट करण्याची आपली जर तीव्र इच्छा असेल तर कुठलंही काम आपण सहजतेने पूर्ण करू शकतो. आणि जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो तर त्यावेळेस म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट ही क्षुल्लक वाटते की आपण ती सहज करू शकतो, एक हिंमत आपल्याला आता आलेली असती. तर त्यामुळं तुम्ही इच्छा ठेवा आणि श्रद्धा ठेवा, आणि श्रद्धा ठेवून हे सप्ताहाचे नियम पाळून तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ एवढा म्हणजे मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही याचं महात्म्य काय आहे. कारण या ग्रंथ जो कोणी वाचेल त्याच्या जीवनाचं सोनं नक्की होतं. कारण गुरुचरित्राला आपण 5वा वेद असं म्हटलेलं आहे. म्हणजे 4 वेदानंतर जर एखाद्या म्हणजे ग्रंथाला मान्यता भेटली तर तो गुरुचरित्र आहे. म्हणजे तुम्ही कसं वागायचं आयुष्यामध्ये, किंवा म्हणजे गुरुभक्ती कशी असली पाहिजे, किंवा रक्षेचं महत्व, भस्माचं महत्व काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गुरुचरित्रामध्ये इतक्या उत्तमरित्या सांगितलेल्या आहेत की म्हणजे प्रत्येकांचं खरंच जीवनाचं सोनं करतं, किंवा त्या माणसाला एक माणूस बनवतं, त्याच्या जीवनाचं सार्थक होतं, असा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. तर ह्या गुरुचरित्र ग्रंथाच्या प्रत्येक ओळीमधून आपल्याला एवढा सुंदर मेसेज भेटतो की तुम्ही जर लक्षपूर्वक गुरुचरित्र ग्रंथ वाचला तर त्यात खूप म्हणजे वेगवेगळ्या महिमा, गुरुचं आचरण कसं पाहिजे, स्त्रीचं आचरण कसं पाहिजे, किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे भावार्थानुसार समजून सांगितलेल्या आहेत. तर आणि म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणायचे की गुरुचरित्र पारायण हे स्त्रियांनी करायचं नसतं असं म्हणायचे, परंतु म्हणजे त्या ग्रंथामध्ये काही अशा ओव्या होत्या किंवा अशा काही ओळी होत्या की त्या ओळीमध्ये ते जर स्त्रियांनी वाचलं तर त्यांचा गर्भपात व्हायचा. त्यामुळं म्हणजे पूर्वीच्या काळी सांगितलं जायचं की गुरुचरित्र पारायण तुम्ही करू नका म्हणून, किंवा स्त्रियांनी करू नये म्हणून. परंतु आता जे दिंडोरी प्रणीत आपल्याकडे गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्या गुरुमाऊलीने स्त्रियांना सुद्धा हे पारायण करता यावं, किंवा त्यातले काही जे वाचल्यानंतर जे स्त्रियांना दोष लागतात किंवा त्या काही गोष्टींमुळे ज्या ओवी तशा होत्या त्या ओवी गुरुमाऊलीने त्यातून वगळून त्यांनी दिंडोरी प्रणीत नवीन ग्रंथ काढलेला आहे. आणि या ग्रंथाचं पारायण सगळ्या स्त्रियांनी केलं तरी काहीच हरकत नाही. आणि दिंडोरी प्रणीत ग्रंथाचं पारायण अनेक स्त्रिया केंद्रामध्ये करतात. त्यामुळं मनात शंका कुठलीही न आणता तुम्ही हे पारायण करा. तर आता हे पारायण करताना हे 7 दिवसाचं पारायण असतं, 3 दिवसाचं पारायण असतं आणि 1 दिवसाचंही पारायण असतं. परंतु ज्याची बैठक चांगली आहे तो माणूस 1 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं पारायण करू शकतो. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ 3 दिवसाच्या पारायणाचा करणारच आहे, त्यावेळेस तुम्ही पाहून घ्या. पण बैठक चांगली असायला हवी, कारण मी 3 दिवसाचं पारायण केलेलं आहे, तर तुम्ही पण करू शकता. परंतु आता आपल्याला दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सप्ताह करायचा आहे. तर ह्या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या सेवा आहेत, त्यात प्रहर सेवा आहे, वेगवेगळे याग असतात, तर मग किंवा स्वामींचं स्मरण असतं, किंवा तुम्ही स्वामी सारामृत वाचू शकता. अशा वेगवेगळ्या सेवा करायच्या असतात. तर ह्या सेवेमध्ये गुरुचरित्र पारायण हे उच्च कोटीची सेवा, ह्या सगळ्याच सेवा या उच्च कोटीच्या आहेत. परंतु गुरुचरित्र पारायण आपलं वर्षातून 2 वेळेस आपण सप्ताह काळामध्ये करू शकतो, तर हे तुम्ही आवर्जून करा. तर मैत्रिणींनो, मग आता हे पारायण करत असताना त्याचे नियम काय आहेत? तर पहिला नियम असा आहे की ब्रह्मचर्य. आता पहिला नियम म्हणण्यापेक्षा ब्रह्मचर्य म्हटलं की यात सगळे नियम आले. मग आता आपण समजतो की ब्रह्मचर्य म्हणजे फक्त आपण म्हणजे नवरा बायकोनी लांब राहायचं, फक्त ह्यालाच ब्रह्मचर्य म्हणायचं नाही किंवा म्हणत नसतात. तर ब्रह्मचर्य म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे आपल्या इंद्रियांवरती संयम, मग इंद्रियांवरती जेव्हा आपण संयम आणतो तर आपल्या सगळ्या इंद्रियांवरती संयम असायला हवा, याला आपण ब्रह्मचर्य म्हणतो. मग तो खाण्याच्या बाबतीत असो, झोपण्याच्या बाबतीत असो, किंवा आपण जे दिवसभर आपलं रुटीन असतं त्या सगळ्या बाबतीमध्ये ब्रह्मचर्याचे गुण आलेले पाहिजेत. तर ब्रह्मचर्याचे गुण कसे म्हणजे खाण्यातून कसे, तर खाण्यातून म्हणजे आपला आहार हा सात्विक असला पाहिजे. त्यासाठी आपल्याला म्हणजे एकच धान्य खाऊन हा उपवास
उपवास म्हणण्यापेक्षा म्हणजे तुम्ही जेवण 2 टाइम करू शकता, उपवास केला नाही तरी चालतो, परंतु जेवण करतानाचे जे नियम आहेत त्यामध्ये फक्त एकच धान्य असलं पाहिजे. तर एकच धान्य कोणतं? जर तुम्ही गहू खात असाल, जर तुम्ही पोळी खाल्ली तर पहिल्या दिवशी जर पोळी खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस पण पोळीच खायची आहे आणि एकच भाजी खायची आहे. आता ज्यांना शक्य नाही किंवा ह्या कारणांमुळे जी लोक पारायण करत नाहीत त्या लोकांसाठी थोडेसे नियम शिथिल झालेले आहेत. म्हणजे तुम्ही भाज्या वेगवेगळ्या खाऊ शकता, फक्त द्विदल धान्य खायचं नाही, कुठल्याही भाजीमध्ये शेंगदाण्याची पूड टाकायची नाही, या पद्धतीने. पण जर तुम्ही खूप तीव्र इच्छेने आणि तुमच्या कुठल्या तरी मोठ्या संकटावर मात करण्यासाठी जर हे पारायण करत असाल तर तुम्ही कडक ब्रह्मचर्य पाळून म्हणजे हे नियम पाळून तुम्ही पारायण करा. फक्त एक धान्य खायचंय, एक म्हणजे तुम्ही 2 टाइम जेवण करा, 3 टाइम जेवण करा, परंतु तुम्ही पोळीच आहारामध्ये घ्या. त्या दिवशी म्हणजे ह्या 7 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला ज्वारी खायची नाही किंवा म्हणजे भाकरी खायची नाही किंवा भात खिचडी वगैरे खायची नाही, फक्त पोळी खाऊन हे पारायण करायचे. आणि भाज्यामध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता, बटाटो, टोमॅटो ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकतो, परंतु जर तुम्ही एकच भाजी खाल्ली तर अतिउत्तम होईल. कारण ब्रह्मचर्याचा हे नियम आहे की आपल्या जिभेवरती सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या खाण्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. जिभेचे चोचले तर आपण नेहमीच पुरवतो, परंतु ह्या सप्ताह काळामध्ये आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. त्यामध्ये सात्विक आहार असायला हवा, म्हणून आपल्याला फक्त एकच धान्य म्हणजे आपण जे खातो त्यातून जी एनर्जी तयार होते, जी ऊर्जा तयार होते, त्या ऊर्जेमधून म्हणजे आपण कुठलेही वाईट काम कुकर्म करायला नको किंवा आपल्याला राग, द्वेष, मत्सर या भावना आपल्या म्हणजे वृद्धिंगत होऊ नये यासाठी आपल्याला साधं जेवण जेवायचं आहे. आणि त्यासोबतच आपण आहार जर चांगला असेल तर विचार सुद्धा चांगले असतात असं म्हणतात. जसा आहार तसा विहार, त्या पद्धतीने आहार हा सात्विक असायला हवा. तर हे झाले जेवणाच्या बाबतीतले नियम. तर मग आता हे पारायण केल्यानंतर हे आपण झोपायचं कुठं? तर मैत्रिणींनो, आपण एक मॅट टाकायची, त्यावरती सतरंजी टाकायची आणि ती सतरंजी स्वच्छ आपल्या सप्ताह काळात जेव्हा सुरू होतो त्याच्या आदल्या दिवशी आपण ती धुवून घ्यायची आणि एकच पांघरण, एकच अंथरण ठेवायचं. आणि शक्य असेल तर आपण जिथं पारायण केलेलं आहे तिथंच चटई टाकून म्हणजे मॅट टाकून किंवा सतरंजी टाकून आपण तिथं झोपू शकतो. कारण ब्रह्मचर्य म्हणजे हे सगळे वैराग्याचं लक्षण आहेत किंवा वैराग्याचे गुण आहेत. तर ह्या पद्धतीनं आपण दत्त महाराजांची जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला एक प्रकारचं वैराग्यच घ्यावं लागतं असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण ब्रह्मचर्यामध्ये थोडक्यात आपण वैराग्य स्थिती आपल्यामध्ये आणायला हवी की आपल्या सगळ्या शरीराच्या इंद्रियांवरती संयम ठेवून आपल्याला म्हणजे आहार सुद्धा सात्विक असायला हवा आणि एकच आहार असायला हवा की त्यानंतर झोपताना पण आपल्याला गादी, कॉट ह्या गोष्टींचा मोह नसला पाहिजे किंवा आपण म्हणजे एक मॅट टाकून किंवा सतरंजी टाकून तिथं झोपी जायचं आहे. आणि झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपण जे पारायण केलेलं आहे तेव्हा तुम्हाला खरंच दत्त महाराजांची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं पारायण काळामध्ये जर तुम्ही हे सगळे नियम पाळून जर तुम्ही पारायण करत असाल तर तुम्हाला नक्कीच फलश्रुती तर तुम्हाला मिळणारच, परंतु या सप्ताह काळामध्ये तुम्हाला म्हणजे महाराजांची प्रचिती येईल. तर ही महाराजांची प्रचिती तुम्ही झोपी गेल्यावर येईल, तुम्हाला दिवसा येईल, कुठल्याही वेशामध्ये कुठल्याही वेळी तुम्हाला ही प्रचिती येऊ शकते. त्यामुळं झोपताना तुम्ही म्हणजे एक आपण म्हणतो की कुठलंही पारायण केल्यानंतर मला असं स्वप्न पडलं की मला असं सुचक पडलं, असं म्हणजे जे खूप तळमळीने म्हणजे पोट तिडकीने ज्यांनी पारायण करतात, स्वामीला आर्ततेने ज्यांनी हाक मारतात, दत्त महाराजांना ज्यांनी म्हणजे आतून एकदम त्यांची तीव्रता खूप असती म्हणजे त्या आर्तता खूप असती, त्या महाराजांबद्दलची ओढ खूप असती, अशा व्यक्तींना नक्कीच स्वप्नात प्रचिती येते किंवा काहींना प्रत्यक्ष समोरासमोर प्रचिती येते. पण ती प्रचिती आपल्याला म्हणजे ती अनुभूती आपल्याला समजायला हवी किंवा आपण ती समजून घ्यायला हवी, ती गोष्ट वेगळी. पण हे नियम पाळायचे आहेत. आणि ह्या नियमासोबत आता झाला खाण्याचा नियम, झोपण्याचा नियम,
मग काही जण विचारतील की जे चहा वगैरे घ्यायचा का, तर तुम्ही चहा घेऊ शकता, दूध घेऊ शकता, किंवा तुम्ही एक टाइम फलाहार करून संध्याकाळीच भाजीपोळी खाल्ली तरीही चालतं. परंतु म्हणजे उपाशी पोटी पारायण करायचं नाही. आणि कारण उपाशी पोटी जर असाल तर तुम्ही फक्त पारायण कराल, परंतु जेव्हा तुमच्या पोटातले किडे कावकाव करायला सुरू होतील किंवा तुमच्या पोटातले कावळे कावकाव करायला सुरू होतील, त्यावेळेस तुमचं मन लागणार नाही पारायणामध्ये. आणि पारायण करताना म्हणजे मन एकाग्र असायला हवं. जर तुमच्या पोटात आहार असेल, म्हणजे काही जण म्हणतात अन्न आहे तर ज्ञान आहे असं म्हणतात, त्या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या पोटात जर अन्न असेल तर तुम्ही ते व्यवस्थितरित्या म्हणजे मन एकाग्र करून सगळं तुमचं तन मन धन चित्त सगळं पारायणामध्ये ठेवून तुम्ही पारायण करू शकता. म्हणून तुम्ही म्हणजे पोटभर जेवण करून पारायण करा. पोटभर जेवण करून म्हणजे पारायणाच्या काळात तुम्ही पोटभर जेवण करा. कारण आता मी सांगणार आहे तुम्हाला पारायणाचा वेळ काय. तर हे पारायण तुम्हाला जर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केलं तर चालते, पण काही जण म्हणतात की संध्याकाळी 4च्या नंतर पारायण करायचं नसतं. तर कारण कुठलंही पारायण हे जेव्हा आपण सकाळी करतो, पहाटे उठून करतो, त्यावेळेस अतिउत्तम आणि खूप लवकर प्रचिती आपल्याला, खूप लवकर फलश्रुती आपल्याला मिळते. कारण सकाळची वेळ ही महाराजांची भ्रमंतीची वेळ असते. आणि म्हणजे आपण म्हणतो तर पहाटेच्या वेळेमध्ये सगळी देव फिरत असतात असं लहान लेकरांना पण आपण सांगतो. तसा हा महाराजांचा भ्रमंतीचा काळ असतो. त्यामुळे आपल्याला पहाटे 3-3:30 वाजता उठायचं आणि 4 वाजता मस्त पारायणाला बसायचं फ्रेश आणि 8-9 वाजेपर्यंत म्हणजे आपलं रुटीन जे असते ते सुरू होण्याच्या आधी आपलं पारायण संपून जातं. जर तुम्ही घरी करत असाल तर केंद्रात केल्यानंतर केंद्रातले जे वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला जावं लागतं. तर जनरली केंद्रातला वेळ हा सकाळीच असतो, 6 ते 8, 6 ते 10 पर्यंत, 10:30 पर्यंत, म्हणजे आरतीच्या टाइम पर्यंत आपलं होऊन जातं. पण ज्यांना केंद्रात शक्य नाही, त्यांनी घरी करत असतील तर मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही पहाटे उठून करा. पहाटे उठून केल्यानंतर खरंच म्हणजे खूप छान आपल्याला एक तर प्रसन्न वातावरण असतं, कुठल्याही आजूबाजूचा डिस्टर्ब आपल्याला होत नाही किंवा कुणाच्या आवाजाचा डिस्टर्ब होत नाही. त्यामुळं म्हणजे आपण महाराजांसोबत एकरूप होऊन जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर सकाळचा कालावधी हा उत्तम असतो. आणि मी जेवढ्या वेळेस पारायण केलेलं आहे तेवढ्या वेळेस शक्यतोपर्यंत पहाटेच पारायण करते. कारण त्यावेळेस खरंच आपण म्हणजे वातावरण ऑक्सिजनही मोठ्या प्रमाणात असतो, शांतता असते आणि महाराजांसोबत आपल्याला एकरूप होता येतं. कारण आपलं सगळं मन वगैरे म्हणजे थोडंसं आपण उशिरा जर पारायण केलं तर घरामध्ये बाकीच्यांची आदळआपट चालू असते किंवा त्यांची कामं करताना जो आवाज होतो किंवा त्यांचं बोलणं आपल्या कानावर येतं आणि मग आपलं म्हणजे जे चित्त असतं ते चित्त म्हणजे भानावर राहत नाही. म्हणजे त्यांच्याकडे आपला अर्धा जीव लागतो किंवा अर्ध कामाकडे लक्ष राहते आणि अर्ध लक्ष पारायणाकडे. म्हणजे आपण पारायण करायचं म्हणून आज एवढं आपलं टार्गेट आहे तर ते टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचं म्हणून आपण कंप्लीट करतो. तर असं न करता तुम्हाला दत्त महाराजांशी एकरूप होऊन म्हणजे निष्ठेने हे पारायण करायचंय. त्यामुळे आपल्याला शांततेच्या काळामध्ये म्हणजे पहाटेच्या कालावधीमध्ये आपल्याला हे पारायण करायचे की जेणेकरून आपण महाराजांशी एकरूप व्हाल किंवा आपण पारायण करताना किंवा झाल्यानंतर जो संवाद महाराजांसोबत साधाल तो तुम्हाला एकाग्रतेने म्हणजे शांततेत तुम्हाला साधता येईल. त्यामुळं कुठलाही डिस्टर्बन्स नसताना आपल्याला हे पारायण करून घ्यायचंय. तर ही झाली पारायणाची वेळ. आणि केंद्रात केल्यानंतर तर मी तुम्हाला सांगितलं केंद्रामध्ये मागे पुढे थोडंसं आता सकाळची आरती म्हणजे सकाळी 8ची आरती किंवा 10-10:30ची आरती ह्यामुळे आपल्याला थोडंसं उठावं लागतं. परंतु घरी एकदा व्यवस्थित आपली पूजा वगैरे झाली की आपण पारायण केलं तर तुमचा दिवस खूप छान पण जातो आणि कुणालाही तुमच्या पारायणाचा व्यत्यय येणार नाही. कारण बऱ्याच घरामध्ये आपल्याला म्हणजे दुसरं काम करणारं कुणीही नसतं, त्यामुळे लेकरांची शाळा असती, त्यामुळे तुम्ही केंद्रात पारायण करू शकत नाही. कारण केंद्रामध्ये गेल्यानंतर ठराविक त्याच टाइम मध्ये आपल्याला जावं लागतं. पण घरी जर पारायण करत असाल तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता येईल. आणि हे पारायण करताना 12 ते 12:30 ह्या काळामध्ये आपल्याला ते पारायण बंद करायचे. जर तुम्ही 10:30ला बसला असाल पारायणाला आणि 12-12:30 ह्या काळामध्ये तुम्हाला पारायण थांबवायचंय आणि हा काळ झाल्यानंतर म्हणजे 12:30च्या नंतर 1:15 वाजता तुम्ही पारायण सुरू करू शकतो, म्हणजे पुढे कंटिन्यू. आणि काही जण म्हणतील की अर्धे अध्याय सकाळी वाचतो तर अर्धे नंतर, तर असं अजिबात करू नका. ज्या दिवशी जेवढे अध्याय दिलेले आहेत तेवढे अध्याय एकदाच बसून तुम्ही पारायण व्यवस्थित करा.
कारण अर्धवट करायचं आणि पुन्हा अर्धवट नंतर करायचं म्हणजे यात आपल्यालाही समाधान भेटत नाही आणि मग ते फक्त आपण सगळे करतायत मग आपणही सप्ताह पाळायचा म्हणून करणं होतं. तर असं न करता तुम्ही एकदा जर बसला तर तुम्ही तुमची सगळी कामं आटोपून घ्या आणि निवांत तुम्ही पारायणाला बसा. नाही तर मग तुमची कामाला सुरुवात होण्याच्या आधी तुम्ही पहाटे उठा, सगळे उठण्याच्या आधी तुम्ही तुमचं पारायण करून घ्या, परंतु एकदाच पारायण करून घ्या. आणि त्यानंतर मग म्हणजे हे झाले आता पारायणाचे नियम किंवा आपण पारायण कसं करायचं, का करायचं. जर तुम्ही नवखे असाल तर पारायण अजिबात अवघड नाही, परंतु हे पारायण करताना आणखीन एक नियम म्हणजे आपण दिवसभरामध्ये कुणालाही वाईट बोलायचं नाही, कुणाबद्दलही वाईट चिंतायचं नाही. भलं ते आपलं कितीही वाईट करणारी व्यक्ती समोर जरी आली तरी आपल्या डोक्यामध्ये त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार आणायचे नाही किंवा कुणालाही वाईट बोलायचं नाही. हा एक कटाक्षाने नियम पाळायचा. कारण आपण दत्त महाराजांसोबत एकरूप आहोत, आपण दत्त महाराजांचं वर्णन करतोय, तर ह्या काळामध्ये आपल्याला कुणाचंही वाईट विचार आणायचे नाहीत किंवा कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. आणि त्यानंतर हे पारायण चालू असताना तुम्ही म्हणजे बाहेर गावी जाऊ शकत नाही. तुम्ही ज्या ठिकाणी हे पारायण करताय त्याच ठिकाणी तुम्हाला हे पारायण करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं पारायणाचं स्थान सुद्धा बदलायचं नाही किंवा तुम्हाला जर बाहेर गावी जायचं असेल तर पारायण खंड पडला नाही पाहिजे. कारण ह्या गोष्टीचा पण महिलांनी शक्यतोपर्यंत विचार करायचा आहे. कारण आपल्या डेट काय आहेत म्हणजे मासिक पाळी आली तर मग ते पारायण तुम्हाला खंडन करता येणार नाही. त्यावेळेस पारायणासाठी कोणाला तरी तुम्हाला तिथं उभंच करावं लागेल किंवा बसवावंच लागेल. त्यामुळं अशी एखादी व्यक्ती पहा की जर तुम्हाला अडचण आली तर तुमचं पारायण ती व्यक्ती पूर्ण करू शकते. शक्यतोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही सप्ताह काळामध्ये पारायणाला बसा. कारण मासिक पाळी, विटाळ या गोष्टी आपल्याला म्हणजे माहिती असतात. जर कुणाची डिलिव्हरी होणार असेल किंवा 9वा महिना लागलेला असेल या गोष्टी आपल्याला पूर्वकल्पना असते. त्यामुळं या गोष्टींचा पहिले विचार करा. मग आता फक्त सुतक जर आलं तर आता या गोष्टी आपल्याला सांगून न येणारं संकट आहे. त्यामुळं एखादं म्हणजे पारायण खंडन झालं नाही पाहिजे. सुतक जरी आलं तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पारायण कुणाकडून तरी ते कंप्लीट करून घ्यायचंय, पण पारायण हे अर्धवट राहिलं नाही पाहिजे. हा सगळ्यात मोठा नियम आहे. सप्ताह जर तुम्ही पारायण गुरुचरित्राचा सप्ताह जर तुम्ही करत असाल तर सगळ्यात महत्वाचा हा नियम आहे. बाकी सगळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार थोडंसं शिथिलता आणू शकता म्हणजे पारायण करण्याच्या वेळेबद्दल, परंतु हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे की पारायणाचं खंडन नाही झालं पाहिजे किंवा पारायण हे अर्धवट नाही राहिलं पाहिजे. पारायण जेव्हा सुरुवात करता तेव्हा तुम्ही एक व्यक्ती अशी तुमची राहू द्या की जर तुम्हाला काही अडचण आलीच तर त्या अडचणीच्या काळामध्ये तुमचं पारायण ती व्यक्ती पूर्ण करून घेऊ शकेल. कारण केंद्रामध्ये तर एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री, एखादा पुरुष जर पारायणासाठी त्याला काही अडचण आली आणि तो आला नाही तर त्या ठिकाणी दुसरं कुणालाही बसून ते पारायण पूर्ण करून घेतात. परंतु जेव्हा आपण घरी पारायण करतो त्यावेळेस सुद्धा पारायणाचं खंडन नाही झालं पाहिजे आणि त्यावेळेस सुद्धा म्हणजे पारायण तुमचं पूर्ण झालं पाहिजे. अशा एका व्यक्तीला तुम्ही आधी बोलून ठेवायचं की जेणेकरून तुम्हाला अडचण आली तर तुमचं पारायण अर्धवट राहणार नाही. हे झाले गुरुचरित्र पारायणाचे काही नियम किंवा आपण काय खायचं, काय प्यायचं, आपला आचार कसा असला पाहिजे, आपला विचार कसा असला पाहिजे किंवा आपला आहार काय असला पाहिजे याबद्दलची थोडक्यात थोडीशी माहिती होती. तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि प्रत्येकांना कळकळीची विनंती आहे, सप्ताह काळामध्ये शक्यतोपर्यंत केंद्रामध्ये पारायण करण्याचा प्रयत्न करा. कारण केंद्रात तुम्हाला मी सांगितलेलं आहे 100 पटीने तुम्हाला पुण्य भेटतं. परंतु स्त्रियांना या गोष्टी जमत नाहीत. पण जर शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये पारायण करा आणि जर शक्य नसेल तर तुम्ही घरी पारायण करा. परंतु गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तुम्ही आयुष्यात येऊन एकदा तरी पूर्ण करा. म्हणजे मनात कुठल्याच शंका न आणता, कुणी तुम्हाला काहीही त्याचे कितीही कठोर नियम सांगितले किंवा तुम्हाला भीती वाटत असेल की हे आपल्याकडून कंप्लीट होणार नाही तर असं काहीच नाही. जेव्हा आपण महाराजांवरती सगळं सोपवतो, महाराजांवरती ओझं टाकतो की माझ्या या संकटाचं निवारण कर, जर प्रत्येकाला संकट असतं असं नाही. कुणाला म्हणजे स्वामींच्या ओढीसाठी, महाराजांच्या ओढीसाठी सुद्धा पारायण करणारी लोक असतात. जेव्हा आपण महाराजांवरती सगळं अर्पण करून टाकतो, आपल्या समस्या किंवा आपला वेळ या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण महाराजांच्या चरणी टाकतो त्यावेळेस महाराज स्वतः हे काम आपल्याकडून पूर्ण करून घेतात. त्यामुळं म्हणजे आपण फक्त महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तुमच्या मनात एक इच्छा व्यक्त करा, एक ठिणगी तुम्ही पेटवा की मला महाराजांची ही सेवा करायची आहे आणि ही सेवा घडू द्या महाराज म्हणून महाराजांना विनंती करा. तर महाराज तुम्हाला
त्या काठावर म्हणजे या काठावरून त्या काठावर नक्की नेतील, निश्चित नेतील, यात तीळ मात्र शंका नाही. तर माझ्या सगळ्या स्वामी सेवेकरी तर माझे पारायण करतीलच, पण जे स्वामींचे सेवेकरी नाहीत किंवा जे दत्त महाराजांचे सेवेकरी नाहीत पण सप्ताहात करण्याची तुमची इच्छा आहे, तर अशांनी आवर्जून सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायणाचं या म्हणजे 5व्या वेदाचं पारायण तुम्ही निश्चित स्वरूपात पूर्ण करू शकता. मी तुम्हाला म्हणजे शाश्वती देते. फक्त तुम्ही एक करंगळी महाराजांची धरली तर तुम्हाला दत्त महाराज तुमचं मनगट धरायला वेळ लागणार नाही, परंतु तुम्ही एक करंगळी त्यांच्या हातात द्या, निश्चित ते तुमचा हात धरून तुम्हाला तुमच्या सगळ्या संकटातून दूर नेतील. ही म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगायले, कारण म्हणजे आपण फक्त पारायण 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 असं नाही, तर तुम्ही श्रद्धेने आर्ततेने हाक द्या, महाराज तुमच्या समोर उभं टाकतील. कारण महाराजांचं नावच दत्त आहे. दत्त म्हणजे दत्त म्हटलं की समोर येणारा, असंही तर दत्त महाराज आहेत. तर त्या दत्त महाराजांना तुम्ही विनंती करा की माझ्याकडून हे घडू दे, म्हणून माझ्याकडून तुमची सेवा ही घडू दे महाराज, आणि ही व्यवस्थितरित्या कुठल्याही अडचणाशिवाय कुठल्याही संकटांशिवाय हे पूर्ण होऊ दे. महाराजांना विनंती करा, महाराज निश्चित तुमच्याकडून पारायण करून घेतील. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी इथंच संपवते, कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ होतोय. कारण पारायणाबद्दल बोलायचं म्हटलं की खूप काही म्हणजे काही वेळेस लक्षात येतं, काही वेळेस नंतर लक्षात येतं. त्यामुळं जेवढं मी साध्या पद्धतीने करते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. जर आवडलं तर लाईक करा, कॉमेंट्स करा, आणि हा व्हिडिओ खूप शेअर करा की जेणेकरून ज्यांची खरंच इच्छा आहे परंतु ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी हा महत्वाचा ठरू शकतो. तर चला फ्रेंड्स, अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.